आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंत्य अवसानी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा आपल्याला मानवी जन्माला आल्यानंतर देव आपलासा केल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते, एक सुखरूप अवस्था आहे. सगळ्या संतांना ती लाभली. जेवढे जेवढे महापुरुष होऊन गेले, भारतात असतील, भारताबाहेर असतील, जेवढे जेवढे तत्ववेत्ते होऊन गेले ते त्या बोधावर आरूढ आहे. पण आमच्या संतांना जी स्थिती लाभली, ती सर्वांना तुम्हा आम्हाला लाभावी याकरता उपदेश करतो की देव आपलासा केल्यानंतर जीवाला सुख होण्यापेक्षा जीव सुखरूपच होतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही आम्ही जर इतर माईक पदार्थामध्ये जर मोहानं अडकून राहिलो तर एरते माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. जे पदार्थ आधीही नाहीत, अंतातही टिकत नाहीत, त्या अवसानी म्हणजे वर्तमान काळात कसे असतील. म्हणून शहाण्या मनुष्यानं फार त्यामध्ये गुंतू नये, रमू नये, याकरता आम्हाला जागं करतात. आणि मग तो परमात्मा एकदा आपलासा केला की अविनाश परमात्मा आहे. आणि मग अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. देवाचं वेड लावून घ्यावं म्हणतात. पिसं म्हणजे नामचिंतनासाठी त्याचं नाव घेत राहायचं. तुका म्हणे एका मरणेचे सरे, मग एका मरणातच काम भक्ताई म्हणतात. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती मागं उरते. महापुरुषांची कीर्ती, जयंतीच्या निमित्त उत्सव आहे महाराज. विश्वेश्वर महाराजांची कीर्ती मागे उरली, तुकोबारायांची कीर्ती उरली, ज्ञानोबारायांची कीर्ती उरली. तुम्हा आम्हाला कीर्तीची अपेक्षा आहे, पण कीर्तीसारखं अजून वागणं आमचं झालेलं नाही. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळी निजधामाला गेले त्यावेळी त्यांच्याबरोबर कीर्ती गेली, स्वयंभू कीर्ती हजर होती पृथ्वी तलावर. देव गेल्याबरोबर देवाबरोबर गेल्या त्या कीर्तीची फक्त आता सावली शिल्लक आहे. आणि त्या सावलीमध्ये आमचे जर एवढे सगळे महाराज हर्ष उल्हास असतील तर खरी कीर्ती किती वैभव संपन्न असेल. म्हणून नुसत्या कीर्तीच्या सावलीत आम्ही एवढे सगळे काय करत आहोत, व्यवहार करत आहोत. म्हणून खरी कीर्ती संतांना लाभली. आणि मग तुम्हाला कीर्ती व्हावी अशी इच्छा आहे. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला असे गोसावी. जगात कीर्ती व्हावी म्हणून आम्ही महाराज होतोय. एखादं शास्त्र कळावं म्हणून शास्त्री होतोय. भजन शिकावं म्हणून भजनाला जातोय. भजनाचा रोख देव असावा, त्या शास्त्राचा रोख देव असावा, त्या गायनाचा रोखही देव असावा. म्हणजे वारकरी एक अवस्था आहे, संतांची एक स्थिती आहे, अवस्था आहे. आणि असं प्रत्येक जीवन, प्रत्येकजण असं अवस्थेत जगता आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक संप्रदायाला एक आचार आहे, शिस्त आहे. ज्या समाजामध्ये जे जे महाराज गुणधर्म, जे मूलभूत धर्म सांगितलेले आहेत ते प्रत्येकांचे समानच आहेत. सत्य, दया, तप, शौच, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे प्रत्येकाला सारखंच आहे. जगात कोणताही मनुष्य प्राणी असो त्यानं खरं बोललंच पाहिजे. भारतातला असो अगर युरोपातला असो. शौच हे जपायलाच पाहिजे, पावित्र्य. तप हे जपायलाच पाहिजे, तप करायलाच पाहिजे. दया प्रत्येकाविषयी असलीच पाहिजे. आणि ईश्वर प्रणिधान, ईश्वराविषयीची महाराज सेवा करण्याची तयारी पाहिजे. सदैव ईश्वराचं अनुष्ठान, नामचिंतन, ध्यान. प्रत्येकानं हे मूलभूत काही धर्म काय केले पाहिजे, आचरण केले पाहिजे. आणि हे केल्यानं मग कीर्ती होते म्हणतात. म्हणून महापुरुषांच्या निमित्तानं महाराज उत्सव आहे. आम्हाला तसं व्हायचं आहे. त्यांनी जे काही केलं ते नाही जरी घडलं तर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ते करायला काय हरकत नाही. त्यांचा जन्म आहे लीला म्हणून आलेले आहेत ते महापुरुष. तुमचा आमचा जन्म आहे वासनेनं. आणि मग
प्रत्येक जीव शिल्लक असलेल्या कर्माच्या भोगाकरता अनेक देह धारण करत येतो. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐंशे किती. केलेलं कर्मच भोगाला येतं. या न्यायानं तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहेत, पण महापुरुष मात्र लीला म्हणून जन्माला आलेले आहेत. आणि मग लीला म्हणून आलेल्या पुरुषाला कर्म करावं लागत नाही, संकल्पना होत असतं. ज्ञानोबरायांच्या संकल्पानं हे सगळं चाललेलं आहे. बसवेश्वर महाराजांच्या संकल्पानं महाराज धर्म टिकले आहेत. अपार पुण्य सामर्थ्य असणारे महात्मे आहेत. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीं आश्रिता. आणि सतत नामस्मरण करत त्यांनी आयुष्य काढलेलं असल्यामुळं शरीर शोषण त्यांच्या इतकं आमच्या इतकं कोणी केलेलं नाही. भीष्माचार्याने अपार तपश्चर्या करून महाराज भीष्म हे नाव सार्थ केलं. आम्ही देखील थोडंसं तप केलं पाहिजे परमार्थाच्या दृष्टीने. व्रतसायास केली पाहिजे, नित्यधर्माचं आचरण केलं पाहिजे. ह्या सांगायच्या गोष्टी नव्हेत. प्रत्येकाने एक जबाबदारीनं या गोष्टी जर केल्या तर परमार्थामध्ये काहीही अवघड नाही. अवघड आहे फक्त प्रत्येकानं जबाबदारीनं ते करत राहणं. आणि मग सदैव असं करत राहणं ईश्वराच्या निमित्तानं, त्यालाच उपासना असं म्हटलेलं आहे. उपासनेसाठी काही वेगळा देश सोडून जावावं लागत नाही, काय त्याला वेगळा असा एक महाराज स्वतंत्र जन्म घ्यावा लागतो असं नाही. आहे त्या ठिकाणी, आहे त्या स्थितीत, आहे त्या समाजात आपली उद्धाराची व्यवस्था करता येते. त्याच्याकरता अध्यात्म पटवून घ्यायला पाहिजे आणि वैयक्तिक जीवन अध्यात्माला धरून जगता आलं पाहिजे. म्हणून धर्मही सांभाळायचा आहे, आम्हाला नीतीही सांभाळायची आहे. धर्म आणि नीती जिथं असेल तिथं वैराग्यही टिकतं आणि अब्रूही राहते. म्हणून वैराग्य संपन्न मनुष्यानं व्हावं आणि ते वैराग्य येण्याकरता आम्हाला आपलं स्वरूप कळावं. मी सुखरूप आहे, आनंदरूप आहे, अस्तित्वानं माझं अस्तित्व कधीच काय होत नाही, नाश पावत नाही. म्हणून आपला देव करण्यामध्ये आपलं मोठं हित आहे. प्रत्येकाला असं आपलं हित कळलं की मग काही सांगावं लागत नाही. म्हणून महात्म्याने आम्हाला हेच आचरण करून दाखवलं. इथं आल्यानंतर अविनाश काय आहे आणि विनाशी काय, सारासार विचार हरिपाठ. सार काय आणि असार काही कळलं पाहिजे. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार. 3 गुणात जेवढं जेवढं येतं तेवढं तेवढं असार आहे आणि सार आहे ते मात्र निर्गुण तत्व आहे. आणि मग तत्वाच्या दृष्टीनं सगळ्याच महात्म्यांनी महाराज बोध केलेला आहे. तत्व सगळीकडे एकच आहे. कोणताही धर्म असो, संप्रदाय कोणताही असो, अनुयायी कोणीही असो, संत, ग्रंथ, पंत हे वेगवेगळे दिसतात का असतात वेगळे. बसवेश्वर महाराज आणि ज्ञानोबाराया हे वेगळे दिसले का वेगळे आहेत? दिसले फक्त शरीरानं, नाहीतर तत्वाच्या दृष्टीनं त्यांच्यात आणि ज्ञानोबारायांच्या तत्वात काही भेद. एक समन्वयाची भूमिका पाहिजे. सगळ्या संतांना अपार दया आहे, करुणा आहे. सगळे संत सत्यच वागतात. त्यांच्या ठिकाणी समाजाविषयी उद्धाराची महाराज फार तळमळ दिसून येते. आणि मग सार्वजनिक सार्वकालिक जे संत आहेत त्यांच्या ठिकाणी ही सगळी लक्षणं दिसून येतात. म्हणून सगळे आमचे भारतीय म्हणा, महाराष्ट्रीय म्हणा, उत्तर खंडातले म्हणा, सगळे भारतभूमीतले सगळे संत जगत कल्याणासाठी झटलेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी काहीही मिळवून ठेवलेलं. म्हणून जगासाठी जे जगले त्यांचीच कीर्ती होते. समाजासाठी ज्यांनी आयुष्य बाहेर काढलेलं आहे त्यांचं नाव होतं आहे का घरासाठी राबलेल्याचं नाव होतं आहे? तुम्ही आम्ही घरात राबत आहोत, आमचं नाव कोणी काढलं आहे? ज्यांनी समाजासाठी आयुष्य वेचलं त्यांचं नाव निघतं. आज मदर तेरेसांचं नाव निघतं, सिंधुताई सपकाळांचं नाव निघतं, बाबा आमटेंचं नाव निघतं का समाजासाठी त्यांनी आयुष्य वेचलेलं आहे. ना आम्हाला देखील असं समाजासाठी जगता आलं पाहिजे. थोडं आपला उद्धार आधी करून घ्यायला पाहिजे. आपला उद्धार झाल्यानंतर मग त्याच्याकरता बघता आलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू. ज्ञानाचा दिवा लावायचा झाला तर जो लावणार आहे त्याच्या अंतःकरणात आधी ज्ञान यायला पाहिजे. त्याला आधी कळालं पाहिजे की माझा उद्धार मला करायचा आहे. आणि मग करायचा झाला तर मग समाज त्याला कारणीभूत नाही, ईश्वरही कारणीभूत नाही. मीच माझा उद्धार करणार आहे, मीच सुखरूप आहे असं कळवून घेण्याकरता महाराज
ते सांगतात दुःख नको ही कल्पना प्रत्येक जीवाची आहे. मरण कोणालाही नको वाटतं. ज्ञानोबारायांनी सांगावं जगस्पृहेयास्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगापडी. अगदी मरणाची गोष्ट बोललं तर जीवाला सहन होत नाही. आजही मरणाच्या भितात लोक. कशाला भितात हो? सगळे लोक भितात, हे मरणाला भितात. काही पैसे संपले, अमुक अमुक गेलं म्हणून कोण भ्यालेलं आहे. अतिशय शेवटचं भीती आहे ती मरणाची. याला अभिनिवेश असं म्हणतात. आणि मग त्याकरता ते टाळावं म्हणून सगळे लोक प्रयत्न करत आलेले आहेत. इसाप नीतीमध्ये एक कथा आहे. एक महाराज, तुम्हाला माहिती आहे तो दृष्टांत. दुपारच्या वेळेला एक म्हातारा लाकडं आणण्याकरता गेला. लाकडाची मोडी बांधली, घामाच्या धारा येत होत्या अंगावर खांद्यावर. त्याला असं वाटलं ह्या लाकडाचा व्यवसाय करता करता आयुष्य माझं संपलं. हे असं किती दिवस जगायचं म्हणाले. त्याचा कंटाळा आलाय. म्हणाले बाबा यमा ये रे आणि मला काय कर एकदा ने. यमदेवाने ऐकलं महाराज. यमराज साक्षात समोर उभे राहिले. बाबा म्हणाले तू कोण आहेस म्हणून म्हातारा विचारायला लागला. तर म्हणाले आता तू बोलवलंस. म्हणाले मला आतापर्यंत कोणी बोलवलं नाही, पण तू बोलवलंस पहिल्यांदा म्हणाले, म्हणून मी आलोय म्हणाले. महाराज एवढा म्हातारा जख, पण तरी देखील त्यांनी मरण तटवण्याकरता यमाला लगेच महाराज बोलणं फिरवलं. मला म्हणाले मरायचं नव्हतं. म्हणाले मला इथं उचलू लागायला कोण नव्हतं म्हणाला. आता सिद्धांत केवढा आहे महाराज? सिद्धांत आहे मरण टाळायचं आहे. दृष्टांत विनोदाचा आहे, बरोबर आहे. पण प्रत्येक जीवाला मरावं असं वाटत नाही. का? मेलं की अस्तित्व संपतं अशी प्रत्येकाची एक कल्पना आहे. अस्तित्व देहावर आहे का आत्मस्वरूपावर आहे? आमचं अस्तित्व आतल्या असण्यावर आहे का देहावर आहे? आतल्या असण्यावर आहे. आता इथं बसलेल्या प्रत्येक जीवाला मी आहे याची जाणीव आहे का नाही हो? तुम्ही बसल्यानंतर मी आहे याची जाणीव आहे. माझा देह आहे माझ्याजवळ ह्याची भूमिका आहे का नाही तुमची? म्हणजे माझा देह आहे हे कळतं, माझं अस्तित्व आहे हे कळतं, आणि मी आनंदरूप आहे हेही कळतं, पण सामान्य रूपानं कळतं. आता सुखी आहोत असं वाटतंय प्रत्येकाला. पैशाची व्यवस्था आहे, खाणं पिणं व्यवस्थित आहे, घरची सगळी मंडळी हे सुखी असणं एक धर्म आहे माणसाचा, बरोबर आहे. पण असं सुखी होणं म्हणजे सुखरूप नव्हे. जो सुखी होतो तो एक दिवस दुःखी होतो. म्हणून सुखरूप व्हायचं आहे, सुखी व्हायचं नाही. सुखी ही एक भूमिका आहे आणि दुःखी ही एक भूमिकाच आहे महाराज. दुःखाचाही भोगच आहे नव्हे आणि सुखाचा भोगच आहे. माणसाच्या सुख ध्यानात राहतंय का दुःख ध्यानात राहतंय? महाराज पाहुण्याच्या जेवलेलं लक्षात राहतंय काय? उशी नाही दिल्यामुळं मानगुट अवघडलेलं ध्यानात राहतंय? काय लक्षात राहतं? मान अवघडलेली लक्षात राहते, पण त्यानं काय खायला घातलं हे लक्षात राहत नाही. दुःखाचा माणूस विसर पाडत नाही, सुखाचा विसर पडतो. आतापर्यंत पुष्कळ दिवस आनंदात गेले. एक दिवस बसवेश्वर महाराजांनी जसं सांगितलंय तसा एक जन्म काढूया असं वाटतंय. त्यांनी काय उपदेश केलाय त्या उपदेशासाठी एक 4 दिवस आम्ही बाजूला काढूया असं वाटतंय का? नाही वाटत महाराज. कायम स्वरूपी जीवाला सुखासाठी महाराज फक्त भोगाच्याच गोष्टी पाहिजेत आणि भोगानं कुणाचं समाधान झालेलं नाही. भोगात महाराज रोगाची उत्पत्ती आहे, त्यागात शांतीची उत्पत्ती आहे. भोगे रोग भयम च्युतिकुली भयम, की चांगल्या कुळाला पतन होण्याचा संभव आहे. भोगात रोग वाढतात आणि त्यागात मात्र त्यागात शांती निरंतर. त्यागात शांती आहे म्हणून टाकता आलं पाहिजे, सोडता आलं पाहिजे. अनासक्ती, वस्तू टाकायच्या नाहीत, अंतःकरणातून त्यांचा संग सोडायचा. महापुरुषांनी महाराज जगाला टाकलं नाही, घराला सोडलं नाही, आहे त्या ठिकाणी बसून त्यांनी मानसिकता एवढी उंच वाढवली, सशक्त मन केलं. सगळ्याविषयीची एक भावना अंतःकरणपूर्वक त्यांनी समजावून घेतली आणि आस्ते 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 मेलं तर शरीर मरेल, माझं अस्तित्व मरणं शक्य नाही. त्याला आत्मा असं म्हणतात. मरण आहे हे देहाला आहे, जन्म आहे हा देहाला आहे. आणि मग देहाला जन्म मरण आहे. सूक्ष्म शरीराला सुखदुःखादी विकार आहेत, प्राणाला तहानभूक हे विकार आहेत. असे विकार ज्याचे त्याला कळले की मग ज्याची त्याला वाटणी करून देता येते. माझे शरीर आहे, मी शरीर नव्हे. मग मी शरीर म्हटल्यानंतर महाराज तादात्म्य आहेत, त्यांनी दुःख भोगावं लागतं. मग मी सापेक्ष माझी मंडळी. मग घरच्या माणसांना जर त्रास होत असेल, ताप आला असेल तर मग मालकाचं सुद्धा डोकं ठिकाणावर राहत नाही.
माझे संबंधानं तादात्म्य म्हणतात याला. आणि मग भांडियाचे नितापे आतले उदकही तापे. भांड्याच्या संबंधानं जसं दूध तापतं तसं घरच्या आवडीच्या माणसांच्या संबंधानं आपलं अंतःकरणही तापतं. पण असते असते अनासक्ती वैराग्यानं पटवून घ्यायचं. ही सगळी मंडळी आपल्याला फक्त सुखाची साधनं म्हणून गोळा झालेली आहेत. ही आम्हाला सुख देणारी नाहीत. सुख देणारा फक्त ईश्वरच आहे या जगामध्ये, दुसरा कोणीही नाही. सुख तो देत नाही, मला सुखरूप करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, ऐसे तुझे कोण सांगा, तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, तुझे कोण सांगा, तुझे कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारखे ते, माझ्या पांडुरंगा सारखे ते, माझ्या पांडुरंगा सारखे सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सारखे ते, माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सारखे, माझ्या पांडुरंगा सारखे सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे. आम्ही सुखी आहोत अशी कल्पना सुद्धा महाराज एक कल्पनाच आहे. आम्ही दुःखी आहोत ही सुद्धा एक कल्पनाच आहे. माणसानं श्रीमंत व्हायचं आहे का श्रीमंत आहे असं समजायला पाहिजे. आम्हाला श्रीमंत होता येतंय का श्रीमंत आहे असं समजून घेऊन जगायचं आहे. इथं रावणाला श्रीमंत होता आलं नाही, दुर्योधनाला श्रीमंत होता आलं महाराज. तो आपलंही माझंच म्हणत होता आणि दुसऱ्याचंही माझं. किती गोळा केलं म्हणजे माणसं श्रीमंत होतील. इथं राजा श्रीमंत म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही आम्ही श्रीमंत हो, राजा गर्भश्रीमंतच आहे मूळचा. इथं एकमेव श्रीमान राजा, राजाच्या पलीकडे बघितलं तर देव आणि देवाच्या पलीकडे सत्पुरुष वैभव संपन्न आहेत. माणसानं श्रीमंत व्हायचा प्रयत्न करू नये. आहे ती परिस्थिती मला दिलेली आहे, ती माझ्या कर्मानं मिळालेली आहे. ईश्वर त्याचा साक्षी आहे आणि प्रारब्ध ही त्याची व्यवस्था आहे. मला ती मुकाट्यानं मान्य करावी लागेल आणि मी सुखी आहे अशी एक कल्पना करून महाराज आनंदी जीवन जगायचा प्रयत्न करायचा. इथं जगायचं तरी किती काळ आहे. असं काय हजारो वर्ष आम्हाला जगता येणं शक्य नाही. हिरण्यकश्यपाचं आयुष्य केवढं होतं, रावणाचं केवढं आयुष्य होतं. एवढी दीर्घायुष्य महापुरुष महान लोक गेले. आम्हाला महाराज 100 वर्षाच्या आयुष्यातही मोजकामचं आयुष्य किती असेल माहिती नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं वेळ घालवायच्या अगोदर देव आपला साकारावा. वेळ आपल्या हातामध्ये नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर महा धानेर. म्हणून कल्पनेनंच आपण जगतो महाराज. तुम्ही आम्ही नाथबाबांनी भागवतामध्ये उदाहरण दिलेलं आहे. एक मनुष्य दूध प्यायला महाराज बशीमध्ये दूध घेतलं त्यानं
आणि त्या बशीमध्ये पाल पडली असा त्याचा भ्रम झाला. ती पाल बशीत नव्हती महाराज, वर तुळी होती, त्या तुळीवर पाल बसलेली होती. ती त्या दुधात त्याला प्रतिबिंबित झाली. आणि मग प्यायल्यानंतर महाराज एवढ्या काळात ती पाल निघून गेली. त्याला असं वाटलं पालच पोटात गेली माझ्या. आता मला सांगा, ते किती बॅरलवर एरंडेल पाजलं तर पाल पडेल बाहेर? जी पाल गेलेलीच नाही ती बाहेर येईल का? जेवण खारट झालेलं आहे असं केलेल्या जेवणाविषयी म्हणायचं का? जेवण करायचं नाही त्याच्याविषयी बोलता येईल असं? जे केलंच नाही, जे झालंच नाही, ती कल्पनाच आहे. तसं तुम्ही आम्ही फक्त कल्पनेनं बांधलेले आहोत. आम्ही सांगावचे रहिवाशी, आम्ही अमुक अमुक जातीचे, मी पुरुष म्हणून जन्माला आलेलो आहे, मी स्त्री आहे, मी कौशल्यवान आहे, माझी एवढी धनसंपदा आहे, मी इतका शिकलेलो आहे, बुद्धीचा अहंकार, परिस्थितीचा अहंकार, देहाचा अहंकार, गोरेपणा, कला, ह्या सगळ्या गोष्टींचा अहंकार तुम्ही आम्ही असे गोळा करून अहंकार ठेवलेले. आणि यानं फक्त आम्ही बांधले गेलेलो आहेत. वास्तविक हे आमच्या बरोबर आलेले नाहीत. जशी 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 अहंकाराची भूमिका वाढत गेली तसे तसे अहंकार आम्ही जपून ठेवले. वास्तविक एक 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 अहंकार सोडता आला पाहिजे, सुटला पाहिजे. म्हणून कल्पनाच फक्त आम्हाला बांधू शकते, दुसरं कोणीही बांधू शकत. एका कल्पतरूच्या झाडाखाली महाराज एक वाटसरू थांबला. आणि मग त्याला उन्हाचा दुपारची वेळ, त्याला असं वाटलं इथं जर थंडगार पाणी प्यायला असतं तर फार बरं झालं असतं. लगेच महाराज गार पाण्याची सुरई आली भरून. तो आश्चर्यचकित झाला, इथं काहीच नव्हतं आणि कसं काय गार पाणी आलं प्यायला? त्याला निवांत वाटलं, आडवं पडावं, झोपावं असं वाटल्यानंतर म्हणाला पलंग असता तर चांगलं झालं असतं. लगेच पलंग तयार झाला. कारण झाड कल्पतरू होतं, कल्पना करील ते तयार करणारं होतं. आणि मग त्या कल्पतरू खाली लगेच पलंग तयार झाला. लगेच म्हणाला, हे एवढं सगळं सुंदर पलंग, पाणी, जरा सुग्रास भोजन असतं म्हणजे बरं झालं असतं. लगेच जेवणाचं ताट आलं महाराज. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की हे सगळं तयार झालं तर ते तर भूत तरी नसेल म्हणाला. महाराज आतापर्यंत चांगल्या कल्पना होत्या, खाण्याच्या, पिण्याच्या, झोपण्याच्या. पण आता चौथ्यांदा कल्पना केली ती भूताची कल्पना केली. आता ते भूत समोर आल्यावर मला खाईल का राखील म्हणाला, ते खाऊन टाकलं. तसं आपल्या कल्पनेनं जीवाना बांधलेलं आहे. आता चांगली कल्पना करायची का वाईट हे जीवाच्या हातात आहे. म्हणून मानवी जन्माला आल्यानंतर मानवी जन्म असा सहज मिळालेला गंभीर विचार करायचा आहे. आपल्या उद्धारासाठी आपण होता होईल तेवढं मला नामसाधना करावी लागेल, काय जमेल ती साधना करावी लागेल, योग साधना करावी लागेल. आणि साधना करून देह तप्त करावा लागेल. कायेंद्रिय शोषणम या नाव तप. आणि मग काया इंद्रिय ही तपानं शुद्ध करावी लागतील. आणि अशी शुद्ध झालेली काया मग पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. विठ्ठल विठ्ठल
एक देव करुणी घ्यावा, तेने मिन जीवा सुख नोहे, ये रते माईक दुःखाचे जनिते, नाही आधी अंत्य अवसानी. आपण मूळचे देवरूपच आहोत. देव व्हायचं नाही, फक्त एक प्रतिबंध दूर करायचा. पाण्यावर आलेलं शेवाळ बाजूला केलं की पाणी मूळचंच असतं. सूर्याच्या आड आलेले ढग बाजूला केले की सूर्य मूळचाच असतो. डोळ्यावर आलेला सार पडदा बाजूला काढला की दृष्टी मूळचीच असते. तसं आम्ही देवरूपच आहोत, फक्त मोह आहे अंतःकरणामध्ये, कामादी विकार आहेत, काम क्रोध अंतःकरणात आलेले, ते बाजूला काढले की आम्ही मूळ ईश्वर रूपच आहोत. संतांनी विचार करून ते असते 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 महाराज काम क्रोधादी विकार काढले की आम्हीही त्या पद्धतीनं असते असते विचार करायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीची आम्हाला एक सवय झालेली आहे, आणि सवय म्हणजे प्रकृती, त्याला स्वभाव असं म्हणतात. आणि हा स्वभाव प्रत्येकाला दुरुस्त करता येतो, पण प्रयत्न केला तर, जबाबदारीने प्रयत्न केला पाहिजे. रामकृष्ण परमहंसांची तुम्हाला गोष्ट माहिती आहे. काही कोळ्याच्या स्त्रिया मासे विकण्याकरता गेल्यानंतर दुपारच्या वेळेला पाऊस धरला, आणि मग बाजारावरून येताना एका माळ्याच्या बागेत त्या थांबल्या. पाऊस काही थांबायचं चिन्ह नाही, पुष्कळ पाऊस पडत होता. माळी दादा महाराज दयाळू होता, त्यानं सांगितलं या रात्रीमध्ये तुम्ही कुठं जाऊ नका, माझ्या फुलाच्या पडवीतच इथं झोपा म्हणाले, आणि मी प्रत्येकाला खाण्याची काहीतरी व्यवस्था करतो, पण तुम्ही या पावसात जाऊ नका. त्या कोळ्यांच्या स्त्रिया पडवीत झोपल्या. तिथं पुष्कळ फुलाचे महाराज ढेग मारलेले होते. सोनचाफा होता, गुलाब, जाई, जुई, चमेली. आणि महाराज त्यांना तो फुलांचा वास सहन होईना. कोणाला? कोळ्यांच्या. आता फुलांचा वास चांगला हा सहन व्हायला पाहिजे का नको? पण सहन होईना. आणि मग त्या झोप लागेना, इकडं तिकडं सारख्या उठायच्या, बोलायच्या. 1 वाजला, 2 वाजले, झोपच लागेना. त्यातली कोळ्याची ज्येष्ठ म्हातारी एक होती, ती उठली. आम्हाला झोप लागणं काही शक्य नाही म्हणाली. आपापल्या बुट्ट्या अनाने डोक्यावर घ्या म्हणाले, तोंडावर घेतले, मग झोप लागली. मला सांगा, कायम माशाच्या वासात असल्यामुळे त्यांना माशाशिवाय झोप लागली. वासाशिवाय, माशाच्या वासापेक्षा फुलाचा वास चांगला आहे हे काही सांगायची गरज आहे का? तसं तुम्हा आम्हाला देखील वैषयिक संसारी सुखापेक्षा ईश्वराचं सुख हे अतिशय उच्च आहे हे सांगायला लागू नये. वास्तविक म्हणून आम्ही सुखरूप आहोत, फक्त प्रतिबंध दूर करायचा आहे. आणि तो प्रतिबंध दूर करणं म्हणजे साधना. साधना वैयक्तिक असते, स्वतः करायची आहे. परमार्थ ग्रुपनं करायचा विधी नव्हे. हे करायचं बरोबर आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. घरात काहीतरी आपल्या उद्धारासाठी केलं पाहिजे. मुलांनी, स्त्रियांनी पती सेवा करून त्यांना देव जोडता येतो. आम्हाला समाजाची सेवा करता येते, घरची कर्तव्य करता येतात, उपासना करता येते, तीर्थयात्रेला जाता येतं. फक्त हेतू इतकाच असावा की माझा अंतःकरण जेणेकरून शुद्ध व्हावं. परमार्थात दाखवण्याकरता, मुळात दाखवायकरता करायचंय तो भजन दाखवायसाठी करायचंय का देव ईश्वराच्या आनंदासाठी? आपला आनंद वाढावा, ईश्वरही आनंद व्हावा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या जाणीवपूर्वक जबाबदारीने आपण जर करत राहू तर आपापल्या जे अंतःकरणात प्रतिबंध आहेत ते निघून जातील, आणि मग मूळचाच मी देव आहे असं एक दिवस कळून येईल. ज्ञानोबा सांगतात की तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामो विषयांबरी. भ्रमिष्ट झालेल्या पुरुषाला विषयात सुख वाटतं, पण त्या मागा असलेला आत्माराम मात्र कळत नाही. गोचिडही तिथंच राहतो, आणि वासरू त्याच काशीला लागून दूध पितं, पण दूध प्यायच्या हातोटीक वासराला जी आहे ती गोचिडाला नाही. म्हणून कासे जवळ जास्तीत जास्त गोचिड असून देखील तो रक्तच पितो. तुम्ही आम्ही देखील असंच महाराज देवाच्याच अधिष्ठानावर जगतो, आणि देव नाही असं आम्ही सांगत फिरतो. वास्तविक देवाचं अधिष्ठान कळावं. आमचं कसं होतंय, एका गावामध्ये महाराज मोठा बागायतदार शेतकरी होता, आणि त्याच्याकडं पुष्कळ कामाला बायका यायच्या. आणि मग एक दिवस काय झालं, 10-15 जणी बायका भांगलण्याकरता आल्या शेतात. त्यात एक त्यांच्यातली एक पुढारी होती, पुढं करणारी बाई. ती पाणी आणून द्यायची, व्यवस्था सगळी लावायची, मालकांच्या घराला जायची.
आणि मग काहीतरी निमित्तानं पाणी नेण्याकरता मालकाच्या घरात आल्यानंतर मालकाच्या घरात सगळी पळापळ होती. कपडे घालून जायची होती माणसं इकडं तिकडं. ह्या कामावल्या ह्या प्रमुख बाईनं विचारलं की काय म्हणाले, गडबड कसली आहे? तर असं असं पाहुण्याचं लग्न ठरलंय, आताच्या आता अक्षता आहेत, सगळे मी जाणार आहोत. मग कोणता पाहुणा काय वगैरे, तर सगळं सांगितलं मालकाने. मालकांची पत्नी होती, ती म्हणाली तुला हे सगळं आता घरचं शेताकडलं सांभाळावं लागेल एक दिवस, आम्ही सगळी जाऊन येतो. पाहुणा माझ्या ओळखीचा आहे म्हणाली, मी नाही आलो तर काय म्हणतील, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. आता ते तू कामावर असे आलेले आहेस मग आता घराकडे जाऊन तयार व्हायचीस, मग गाडीत बसायचीस, लग्नाला नाही म्हणणं योग्य नाही. मालकीनबाई काय म्हणाल्या, इथंच हातपाय वगैरे धुवून ये, मग मीच देतेली साडी नेस आणि चल. महाराज ती सगळ्या हातपाय आटोपून आलेली. तिजोरी उघडल्यानंतर मालकिनीने जी साडी दिली ती नेमकी रेशमी साडीच हातात आली. आता परत साडी ठेवावी तर असं वाटेल तिला की मला बघून ही साडी तिनं आत ठेवली, म्हणून रेशमी साडी नेसायला दिली. गेल्या लग्नाच्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज मालकिनीला असं वाटायचं ही कुठंतरी हळदी कुंकू सांडलेल्या ठिकाणी जर बसली तर साडी काय होऊन जाईल, खराब होऊन जाईल. म्हणून ही कुठं बसेल, हिला शेतात बसतात तशी बसायची सवय, कुठेही बसायचं. मालकीन ही बसायला गेली की मग ही मालकीन काय करायच्या, जरा पाठ सरकायच्या, कुठंतरी बसायला आसन टाकायच्या. महाराज जाईल ते तर खुर्ची पुढं सरकायच्या, कारण मालकिनीला कळकळ होती साडीची. आणि मग त्या वागण्याचा असा परिणाम झाला की लग्न मंडपामध्ये असं वाटलं की अमुक अमुक ही पाहुणी या स्त्रीचा सन्मान करते, याच्यापेक्षा ही स्त्री मोठी असली, कल्पना भ्रम असा होतो. आणि मग महाराज सगळ्यांनी आहेर त्या कामावल्या बाईकडूनच दिले. घरची मालकीन बाजूलाच राहिली. आता त्या कामवाल्या स्त्रीला असं वाटलं की सगळा मान जो मला मिळतोय तो माझ्यामुळेच मला मिळालेला आहे. हा मान मालकिनीमुळे मिळालेला आहे का कशामुळं? खरी सत्ता कोणाची आहे? मालकिनीची आहे. मालकीन कशासाठी आदर देते? साडीसाठी. साडी खराब होईल म्हणून ती तिची व्यवस्था सगळी करते. मला सांगा, देवानं सुद्धा उत्तम रेशमी शरीर व साडीसारखं शरीर दिलेलं आहे. देवानं कल्पना चांगली केली असेल. हे दिलेलं शरीर नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होती म्हणती ते होती तरिका चित्तीनं धरावी. चित्तामध्ये आम्ही जर धारण केलं चांगलं वागायचं तर वेळ लागत नाही. फक्त आम्ही जबाबदारीने उतरत नाही. अवघड नाही साधना, सगळ्याच गोष्टी सोप्या आहेत. फक्त जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक जर आम्ही करत राहिलो तर देव आपला असा करायला फार फार वेळ लागत नाही. आस्था अधिष्ठान कळावं. कामवाल्या बाईला जी सत्ता होती ती त्या मालकिनीची सत्ता होती, तशी आम्हाला सत्ता आहे ती ईश्वराची सत्ता आहे. ईश्वराच्या सत्तेनंच आम्ही हे सगळं करतो. म्हणून चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजनच कोण. भजन करणं म्हणजे टाळ वाजवणं हे करणं हे भजन आहेच. भजन म्हणजे सेवा. कशी सेवा करता येते? समाजाच्या रूपाने सेवा करता येते. महाराज गायींची सेवा करता येते. कृषी कर्म करताना शेतात चार झाडं लावली ही समाजाची सेवाच आहे. असे समाज मंडप लोटले तरी देखील महाराज एक सेवाच आहे. इथं अंतरुण पांघरून घातलं तरी सेवाच आहे. सगळ्या गोष्टी सेवेमध्ये मोडतात. पण आम्हाला निष्काम भावनेनं करायची तयारी. म्हणून आपला देव आपण असा करणं म्हणजे काय? सेवा करत राहणं, सदैव सेवा, निष्काम भावनेनं करत राहणं. यामुळं काय होईल? नेमकं चित्तशुद्धी होईल. आणि चित्तशुद्ध झाल्यानंतर त्या चित्तातच ते परमात्म्याचा सगुण साक्षात्कार आम्हाला होईल. म्हणून तेने बिन जीवा सुख न हे म्हणतात. सुख कधी? ईश्वराचं प्रतिबिंब पडलेलं आहे, फक्त ते मी आहे अशी जाणीव झाली. पण आम्हाला मी म्हणून एक देह असं वाटतो. वास्तविक देह म्हणजे मी नव्हे. देहाच्या मागे चालवणारी एक सत्ता आहे, त्याला ईश्वर म्हणतात. तो ईश्वर महाराज व्यापक रूपानं तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे. परदेशातही तोच आहे, पाण्यातही आहे, आकाशात आहे. चतुर्दश गुण व्यापून आहे तो नाही असं ठिकाण नाही. आणि मग त्याची मूळ सत्ता आहे, त्याला निर्गुण निराकार परब्रह्म असं. ते परब्रह्म अनंत आहे, अखंड आहे, सच्चिदानंद घन एकरस आहे. त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, असं कळवून घेणं महाराज एक संतांच्या संगतीत बसायला पाहिजे. वेळ काढावा लागेल.
अंतःकरण शुद्ध पूर्वक महाराज नामसाधना करावी लागेल. तुम्हाला आवडणाऱ्या संतांच्या तीर्थांच्या यात्रा कराव्या लागतील. तुम्हाला कोणता संत आवडेल त्या संतांचं महाराज विचार ऐकावेत, तसे विचार अंमलात आणायची तयारी पाहिजे. नाहीतर पै तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयाशी ठारा. तोंड चांगलं ब्रह्मज्ञान सांगत असेल आणि जर वर्तणुकीत कमी असेल तर तोंडानं विचार सांगायचे आणि जर आचरणात नसतील तर म्हणून बोलताना जे आम्ही बोलतो ते अंमलात आणायची तयारी पाहिजे. माणसं बोले तैसा साले त्याची वंदावी नाही, नुसतं बोलून चालणार नाही. आपण एखादा नियम करावा लागेल, शाश्वताचा नियम, टिकणारा नियम करायचा. 6-6 महिने नियम पाळायचे आणि मग लोकांना सांगायची तयारी पाहिजे. मी ज्ञानेश्वरी पारायण करतोय, मी अशी पूजा अर्चा करतोय, मी वारकरी झालेलो आहे, मी अमुक अमुक धर्मशास्त्राचा अभ्यास करतोय. हे असं सांगायचं कधी? आधी केले मग सांगितले. आधी करायची तयारी पाहिजे. मग ईश्वर प्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगितले. देवाजवळ क्रियेनं जाता येतं, ज्ञानानं जाता येतं, भक्तीनं जाता येतं. कोणत्याही मार्गाने गेलं तर तिथंच पोचणार आहे. आकाशात पतितं तोयम यथा गच्छन्ति सागरं सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. आकाशातून पडलेला पावसाचं पाणी सगळं गोळा होऊन नदी नाले वाटे समुद्राला जातं. तसं तुम्ही आम्ही केलेली भक्ती, जैन समाज असो, लिंगायत समाज असो, बौद्ध समाज असो, चारवाक असो, वैभाषिक असो, न्यायशास्त्रकार, वेदांती असो, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, शंकराचार्य, आमचे सगळे वारकरी संप्रदायातले सगळ्यांनी आम्हाला चांगलेच विचार सांगितलेले आहेत. भांडणा करता सांगितलेलं आमची माणसं त्याचा विचाराचा गाभा सोडलाय आणि नको ते पत्करलेलं आहे. जे घ्यायचं ते घेतलं पाहिजे. म्हणून ही कोणती भूमिका आम्हाला सहज सोपी वाटते? तेने विने जेव्हा सुख न त्याच्याशिवाय सुख नाही. याचा अर्थ काय? माईक पदार्थात अजिबात सुख नाही, ते सुखरूप आहेत असं दिसतात. सुख ते दाखवतात, विषयी सुख दाखवतात. 2 व्हीलर गाडी, 4 व्हीलर गाडी, तुमची घरं, तुमची मुलं बाळ ही सुख दाखवतात का सुख देतात? सुख देतात अशी कल्पना असते तर मग वृद्धाश्रम निघाले नसते, घरं वाटून घ्यायची वेळ आली नसती, मुलामुलात वादावादी झाली नसती. आज प्रत्येकाचं मन अपूर्ण आहे, वासना शिल्लक आहेत, भोगाकरता सदैव मनुष्य तडफडत आहे. सगळ्या संतांनी एकच एक समन्वयाचा मार्ग सांगितला. असते 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 वासना शांत करता आली पाहिजे. वासना शांत केल्याशिवाय मुक्ती होणं शक्य. वासना प्रक्षयो मोक्ष. अगदी जेवणा खाण्यापर्यंत वासना शिल्लक आहे माणसाच्या. सिनेमा बघायची वासना आहे, फिरायची वासना शिल्लक आहे, कपडे चांगले घालायची वासना आहे, चांगला टेलर शोधत बसतात, कुठं धाबा चांगला आहे तो शोधत बसतात. खाऊन मरायचंच आहे आणि बिन खाता सुद्धा, पण चवीचा धाबा शोधायचा. कमी पैशात ऑपरेशन करणारा डॉक्टर शोधतात. शरीर दुरुस्त करून मला 4 दिवस जगवणं हे माझं कर्तव्य आहे. योग्य त्या गोळ्या औषधं खाऊन माझे व्यावहारिक सल्ले व्यावहारिक सत्तेत वापरले पाहिजे. आपण जगताना महाराज प्रत्येक गोष्ट व्यवहारातली व्यवहारातच वापरता आली पाहिजे आणि परमार्थाच्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने ठेवता आला पाहिजे. गल्लत करता कामा नये. शहाण्या मनुष्यानं मला नेमकं काय करता येईल, मला समाजासाठी काय करता येईल, मला मंदिरात गेल्यानंतर कसं वागायचं, भजनात आल्यानंतर मला काय काय करता येईल, मला जमतंय तेवढं चांगलं वागलं म्हणजे झालं, हेच देवाचं भजन. कुणाच्या डोळ्यातून अश्रू येऊ नयेत, कुणाला त्रास होऊ नये असं बोलता आलं वागता आलं म्हणजे झालं परमार्थामध्ये. फार काही त्रास घ्यावा लागत नाही त्याच्याकडे. म्हणून सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी जाणाऱ्या आहेत. एकही गोष्ट आपल्या हातात त्यामधली नाही. मग ही सत्ता कुठे टिकेल? मग ते नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे दैयमाज्ञा. म्हणून त्यागात शांती आहे, भोगात सुख नाही. भोग घेतल्यानंतर वृत्ती शांत होते क्षणभर, म्हणून आम्ही सुखी आहोत असं वाटतं. वास्तविक ती इच्छा एकदा निवृत्त झाली की दुसरी इच्छा निर्माण होते. प्रत्येक बघा, हे एवढं झालं की झालं असं माणसं म्हणतात. एकदा मुलाचं लग्न झालं की मी रिकामा.
रिकामा झाला काय आणि कामं लागली पुढं, आणि मग नातवाला खेळवत बसायला लागतंय. तो रडा लागला की मग त्याला कुठंतरी घेऊन फिरायला लागतंय. त्यावेळी आपलं शरीर काम देत नसतंय. अशी महाराज आगतिकता होऊन जाते आणि बहुत कामे मज नाही आरानो, एक सारिता तो पुढे उभे. एक संसाराचे लक्षणच आहे. संसाराला दिवस पुरे पडत नाहीत आणि परमार्थाला क्षणभर देखील पुरा पडतो. हे संतांचं जीवन असं. एक तास उरला खटवांगला याशी, भाग्यदशा त्यांशी प्राप्त झाली. परमार्थामध्ये वृत्तीशुद्ध झालेला पुरुष क्षणात उद्धार होऊ शकतो आणि आयुष्यभर मोठ्या मोठ्याने संसार केले, कोणही परत आलेला नाही. संसार नावाची अशी एक गुहा आहे, यामध्ये आज तागायत गेलेला बाहेर कोण आलेला नाही. तुम्ही ज्याला ज्याला मोठे म्हणता, हे सगळे महाराज तुकोबारायांनी सांगावं. काय ती करावी मुलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. पैसे असले म्हणजे ती माकडच आहेत. व्यवहार विचार कुठं आहे त्यांना? सुटका होण्याचा विचार असणं म्हणजे महाराज मुक्ततेचा विचार. मला यातून बाहेर कसं पडता येईल हे विचार नको काय? ज्या गावाला आलोय आपण, जिथून तिथं जायची तयारी पाहिजे का नको परत? का इथंच राहायचं? हा देश आपला नव्हे, हा वेश आपला नव्हे, हा भाग आपला नव्हे. आम्ही ज्या मूळ माहेरावरून आलोय तिकडे जायची तयारी पाहिजे. म्हणून मूळ माहेर गावाला जाणं म्हणजे ईश्वराप्रत जाणं. पंढरी आहे माझे माहेर, माझे माहेर पंढरी. प्रत्येक जीवाचं माहेर म्हणजे पंढरपूर माहेर असं नव्हे, पंढरी तर परब्रह्म आहे, पांडुरंगच आपलं मूळ स्वरूप आहे, असं प्रत्येक जीवाला कळावं. कृष्ण राम वगैरे हे जे सगळे अवतार आहेत कळवून घ्यायचे, व्यापक आहेत महाराज. कृष्ण परमात्मा एक अवतार, त्याचं एक वेगळं रूप आहे. असे अनंत अवतार त्याचे होऊन गेले. त्याचं कर्तव्य बघायचं. कृष्ण अवतारा देवाने काय काय केलं? ज्ञान प्रदान केलं उद्धवाला, अर्जुनाला. ज्ञानी होते महापुरुष, ज्ञानरूप होता देव. अंतःकरणात त्याग आहे. कंसाचं राज्य काढून घेतलं, उग्रसेनाला दिलं, स्वतःसाठी ठेवलं नाही. अनेकांना बोधसंपन्न केलं, अनेकांचे दुःखहरण केले. कृष्ण परमात्म्याचं जीवन म्हणजे त्यागच. रामप्रभूचं जीवन विचारात घेतलं तर त्याच्यापेक्षा मोठा त्याग. रामप्रभूंनी पित्याच्या वचनासाठी अयोध्या सोडली. त्याच्याबरोबर सीतामातेनं पतीच्या सेवेसाठी सगळं आयुष्य महाराज व्यतीत केलं. लक्ष्मणाने त्यांच्या दोघांच्या संरक्षणासाठी आपलं घर सोडलं. भारतानं हे राज्य आईनं काढून घेतलंय. रामप्रभूंचं राज्य आहे, वास्तविक तो बसणार. पण माझ्यासाठी आईनं हे सगळं कपट रचलं हे कळाल्यानंतर भरत नंदीग्रामात राहिले. सगळं चरित्र बघा, त्याग आहे. महात्म्यांच्या देवाच्या चरित्रामध्ये त्यागाची भूमिका आहे. आमच्या जीवनामध्ये त्याग शोधून काढला तर केवढा निघेल. आता एक अर्ध्या तासाने जेवायची जर पंगत पडली आणि नाही जर जागा मिळाली तर आम्ही गळपटी धरून भांडताव का नाही एकमेकाला? खायाची गोष्ट आहे महाराज. एक क्षणभर देखील आम्हाला मागं पुढे झालेलं सहन होत. कोणत्या दिवशी देव घरला येईल आमच्या, फक्त भजन म्हणायचं आम्ही, देव घरा आला ती सन्माने पूजिला. काही काही आमच्याकडनं साधना होत नाही. उगाच खरंच सांगावं इथं, ईश्वर साक्षी ठेवून प्रत्येकानं साधना अशी महाराज अगदी शपथपूर्वक करावी. हे सगळं जाणार आहे. रंग रूप सत्ता ऐश्वर्य सगळं शेवट जाईल. उरेल फक्त महाराज हाय हाय कहाणी. तुकोबाराय सांगतात की केलेलं कर्म आणि मिळवलेलं ज्ञानच जीवाच्या बरोबर येतं, दुसरं काहीही येत नाही. योनी म्हणणे प्रपद्यंते शरीरतवाय देहिना, स्थानुमन्यान्य संयंती यथा कर्म यथा श्रुतम. जीवानं जे जे संपादन केलेलं ज्ञान आणि केलेलं कर्मच हे बरोबर येतं, दुसरं काहीही बरोबर येत नाही. धनानि भूमो पश्वश्य गोष्टे, भार्या ग्रहद्वारे जन स्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीवेक. देह चितेपर्यंत राहील, पत्नी दारापर्यंत राहील, धन जमिनीत गाडले. जुन्या काळात जमिनीत गाडून ठेवलं जायचं, तिजोऱ्या वगैरे नव्हत्या. पशु गोठ्यात राहतील, माणसं स्मशानापर्यंत सोडायला येतील. फार फार देह अग्नीत जळून जाईल, पण न जळलं जाणारं कर्म शरीर जाळता येईल लाकडं घालून. लाकडं कमी असले तर टायरी घालतात. काय आता कशान पेटवतील, भाग्य आहे ज्याचं त्याचं. कोणाला कापूर घालून पेटवतील, चंदन घालून पेटवतील. आम्हाला काय आणतील काय सांगता यायचं नाही. पण तरी देखील शरीर पेटेल. त्या शरीरानं जिवंत असताना केलेली जी बरी वाईट कर्म आहेत ती जाळायची झालं तर कोणता अग्नी उपयोगाला येईल? लाकडाच्या अग्नीने पेटेल?
कर्म जाळायचं झालं तर जळती कर्मफळे ते तो आगी. कर्मफळ जळण्याचं एकच अग्नीचं सामर्थ्य आहे ते म्हणजे ज्ञान. ज्ञानाग्निदग्ध कर्मानं तमाहू पंडितम बुधा. ज्ञान अग्नीनंच ही कर्म जाळली जातात. प्रलय काळाच्या अग्नीनं सुद्धा महाराज कर्म जळत नाही. 12 सूर्य जरी एकदम कल्पांताला जरी उगवले तरी देखील शरीर जळतील, पृथ्वी नष्ट होईल, कर्म जळत नाही. म्हणून परत तसंच कर्म घेऊन तो जीव जन्माला येतो. म्हणून कुणी कुणाचा दुस्वास करायचा नाही. असं वागतो, ती अशी वागते, ही अशी वागते. मला ज्याचा त्याचा स्वभाव बनून गेलेला आहे तो दुरुस्त होणं शक्य. आपणच जरा बदल करायचा, आपणच समजावून घ्यायचं. 40-40 वर्ष भांडायचं का एका दिवसात कळवून घ्यायचं हे असंच राहणार आहे असं? रोज उठून भांडायचंच घरात? बरं, ज्या घरात भांडायचं ते दुरुस्तीसाठी तुम्ही बोलता, बरोबर आहे, पण दुरुस्त करून न घेणारी माणसं झाल्यावर आपण गप्प बसणं चांगलं आहे का भांडत बसणं योग्य आहे? घर हे युद्धभूमी काय ग्रहस्थाचा आश्रम आहे तो. आश्रमात कसं वागता आलं पाहिजे? आनंदी वागता आलं पाहिजे. कुणावरही आगपाकड करायची नाही, कुणाचेही गुणदोष बोलायचे नाहीत. ज्याची जशी जशी वागण्याची पद्धत आहे तसं तसं प्रत्येकाला स्वातंत्र्य द्यावं. महाराज, व्हायचं ते होतंय. माणसं खर्च करायला तेवढा करतात, पण त्रास करून घेतात, तळमळ करून घेतात आणि आपली मानसिक शांती बिघडवून घेतात. हेतू इतकाच, प्रत्येकानं आपल्याला आधी तपासावं. दुसऱ्याचं बोलत बसायला पुष्कळ आमचा वेळ गेलेला आहे. आपल्यासाठी काय? माझं माझं वर्तणूक माझी सुधारलेली आहे का? पाण्याचा तांब्या येई तोपर्यंत महाराज आमचे वारकरी दंगा करतात. ज्या घरात राहायचं आहे त्या घरातल्या माणसांच्या विषयी शिव्या देऊन तुम्ही काय करणार? बरं, एखाद्या जेवणात मीठ कमी पडलं, तिखट कमी पडलं तर भांडण्यापेक्षा तीच माणसं उद्या जेवाय वाटणार ना तुम्हाला? हॉटेलला जायचं आहे? आज जी चुकलेत, नजर चुकीनं कमी पडतंय, जास्त पडतंय, समजावून घ्यायचं. उद्या सुद्धा त्याच घरात जेवणार आहे, त्याच घरातली माणसं मला वाढणार आहेत. समजावून घ्यायचं. एक दिवस जिभेला सांगायचं आज चव मिळणार, इथं सांगायचं हे सेंटर आहे, इथं करार केले जातात, कारखाना खाली आहे. आणि मग महाराज असं समजावून घेता आलं पाहिजे. चव नसेल तर घरच्या माणसांना नाही बोलायचं, आपली दुरुस्ती करायची आहे. माझ्या भाग्यात आज चवीचं खायचं नाही, अशी एक व्यवस्था. आपण मन मोडता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या जीवनात दुसऱ्याला महाराज थोडा थोडा आपण आधार देता आला पाहिजे. दुसऱ्याच्या सुखात सहभागी, दुःखात सहभागी होता आलं पाहिजे. महाराज, लग्न एकदाच होतंय, नाच म्हणायला वरातीत जरासं नाचल्यासारखं करायचं, जायचं निघून. रातभर नाचायचं त्यात. आपली एक लौकिक कळवून घ्यायचं, मला काय करता येतं, समाजापुरतं काय करता येईल, घरच्यापुरतं काय करता येईल, माझ्या उद्धारासाठी काय करता येईल, अशी कायमस्वरूपी जाणीव पाहिजे. आणि अशी जाणीव असणं म्हणजे साधक. मला जे साध्य करायचं आहे ते मला जयंतीच्या निमित्तानं साध्य करता येतं. घरात बसून मला बसवेश्वर महाराजांची पूजा करता येते. त्यांनी जे जे सांगितलेले आहे ते मूलमंत्र मला आत्मसात करता येतात. हीच त्यांना महाराज जयंतीची पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या काय असेल ते महाराज आपण अर्पण करू शकतो. तीच त्यांच्याविषयीची श्रद्धा, ज्ञानोबरायांच्या विषयीची श्रद्धा, प्रत्येक महापुरुषांच्या विषयी अशी श्रद्धा अंतःकरणात उत्पन्न झाली की देवाला सुद्धा महाराज करमत नाही, तो तिथे यायला तयार आहे. हेतू इतकाच, आचरणानं दुरुस्त होता येतं. आचरण शुद्ध झाले की माणसाची कीर्ती आपोआपच होत जाते. कीर्ती करावी लागत. अभ्यास करत गेलं की महाराज अज्ञान निघत जातं, ज्ञान अंतःकरणात प्रतिष्ठित होतं. म्हणून शहाणपणा ही गोष्ट गरजेची आहे. फार विद्वत्ता पाहिजे असं नाही, माणूस शहाणा पाहिजे. ज्या त्या वेळेला जसं तसं वागता आलं. नाहीतर बुद्धिमान आहे, अक्कल नाही, काय करायचं? व्यवहाराची अक्कल पाहिजे का नको? व्यवहाराची अक्कल पाहिजे थोडी थोडी. व्यावहारिक जगत आहे, इथं समजावून घेता आलं पाहिजे. जे उत्तर 5 वर्षाच्या मुलाला द्यायचं आहे ते उत्तर 50 वर्षाच्या म्हातारीला देऊन चालेल? जुन्या काळात दृष्टांत सांगतात, नातवानं आजीला विचारलं लोटताना की हे आकाश आजी वर कसं गेलं? आजी म्हणाली, एक दिवस मी झाडत होते, म्हणाली, "आणि माझा झाडू लागला त्या आकाशाला आणि ते वर गेलं नाही." आता हे उत्तर मालकाला देऊन चालेल? म्हाताऱ्याला? जे 5 वर्षाच्या मुलाला, नातवाला सांगता आलं ते म्हाताऱ्याला नाही सांगता येणार. तसं काही काही ठिकाणी संतांनी आमच्या बालबोध पद्धतीनं आम्हाला सांगितलेलं आहे. तीर्थयात्रेला जा, तुम्ही अमुक साधना करा, तमुक करा. हे कुठपर्यंत करायचं?
किती दिवस तीर्थयात्रा करायच्या, किती दिवस टाळ वाजवायचे. बरं, टाळ वाजवून त्या टाळाबरोबर स्मरण करताना ते मन, ती वाणी आणि तो देव हे जर एका ठिकाणी आले नसतील तर ते टाळ आणि मन आणि त्या शरीराचं काय करायचं? हे एका जागी आहे ना बघ. एका ताटात भात, एका ताटात आमटी असं वाढून चाललं. जेवण म्हटल्यावर एका ताटात सगळं पाहिजे. तसं भजन म्हटल्यानंतर शरीर, वाणी आणि मन ही 3 इंद्रिये एकत्र पाहिजे. शरीरानं सुद्धा तिथं जागवत पाहिजे. महाराज, माणसं भजनाला, कीर्तनाला येतात कारण कळत का नाही? तर मनच इथं हजर नसतं. शरीरानं गोळा होत्यात एका जागी. मग शरीरानं देवळाकडं जाता येईल का देवाकड? शरीर देवळाकडे नेता येईल, मन देवाकडे जाणार आहे फक्त. मन शरीराबरोबर तुमचं असेल असं खात्री देता येत नाही. आता ते शरीराला सोडून राहत नाही, खरं आहे, कारण शरीराला सोडून ते जड असल्यामुळे जाऊ शकत नाही. पण तरी देखील त्याला शरीराबरोबर राखायची तयारी पाहिजे. म्हणून कामात एकनिष्ठता येते. प्रामाणिक माणसं महाराज एकाग्र चित्तानं काम करतात. कसलंही काम असू दे, नोकरी असेल, व्यवसाय असेल, आपली वाट्याला आलेली शेती कर्म असतील, गाई सांभाळणं असेल, हे सगळं करताना मन महाराज एकाग्र झालं पाहिजे. आणि मग असा देहभाव असते असते नाश पावत आला पाहिजे. आणि मन एकाग्र झालं की मग समाधान होतं. जवळी असता जगत जीवन का धांडोळीसी मन, एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. शिवनाम शीतळ मुकेशी विपाका पडिया रे. दड 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 दुड 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 पडसोला कडिकाळा बापुडिया रे. ज्ञानोबराय भगवान शिवांचं नाव घ्या म्हणतात. त्यानं काय होईल? एकाग्र मन होईल. तुम्ही सदैव नाव घेत राहिला तर अंतःकरण शुद्ध होईल. काळ सुद्धा तुमच्याकडे नजर टाकून बघणार. पण असा असते 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 देहाचा विसर पडावा, मीपणा निघून जावावा, माझेपणाची आसक्ती निघून जावावी. मी माझ्या आणि तुझे न धरी टाकी प्रति ओझे निघून जावा. आणि मी माझ्याशी आठवण विसरले जयाच्या अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणून एक होणं, एकत्व होता आलं पाहिजे. पती पत्नी ही शरीरानं 2 असावीत का मनानं 2 पाहिजेत? शरीर 2 असले तरी मन 1 पाहिजे. आई वडील, आई आणि मुलगा, वडील आणि मुलगा, शरीर 2 जरी असले मन 1 पाहिजे. माझ्या वडिलांना काय आवडते मुलाला कळालं पाहिजे. वडिलांचं चुकत असलं तरी मुलानं सांभाळून घेतलं पाहिजे. कारण लहान वयात मांडीवर बसून बाबानं समजावून घेतलेलं आहे. ही कृतज्ञता जर मुलात नसेल तर महाराज मग संस्कार नावाची गोष्ट राहिली कुठली? म्हणून अगदी जबाबदारीनं जाणीवपूर्वक प्रत्येकाने महाराज आपापल्या जबाबदारीची कर्तव्य केली पाहिजेत आणि यातून बाहेर पडता आलं पाहिजे. हे माझं आहे असं सांभाळायचं, पण महाराज एक दिवस हे सोडता आलं पाहिजे. सोडताना तळमळ करायची, आनंदानं सोडायचं. ह्या किल्ल्या तुमच्या हस्ते घ्या म्हणून देता आल्या पाहिजेत. काय हिसकावून घ्यायची वेळ आहे? एक एक घरची महाराज, घरची मालकी सोडायला लोक तयार नाहीत. का पंतप्रधानांना आपलं पद सोडावं? आसक्ती केवढी मोठी दांडगी आहे. कपड्यावर आसक्ती आहे, साडी आवडते, पण धोतर आवडतंय, मला हाच पटका पाहिजे, आवडतोय, पॅन्ट आवडते. आता ह्या कापडावर आसक्ती, मग शरीरावर आसक्ती राहणार नाही काय? म्हणून मोह टाकता आला पाहिजे. खाण्यापिण्याच्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. विशेष करून मांसाहार करूच नाही, शाकाहारीच असावं प्रत्येकाने. हे काय आर्यावर्ताला सांगायला लागू नये महाराज. बसवेश्वरांचा समाज आहे सगळा शाकाहारी, बरोबर आहे. पण असते 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 नुसत्या खाण्यावरच नाही राहून चालणार. थोडासा विचार वाढवावा, वेग वाढवावा लागेल. वेग कोणता वाढवायचा? तर प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पडली. महाराज, आपलं आपलं अंगण जर प्रत्येकानं लोटलं तर सांगावं लोटायला किती वेळ लागेल? प्रत्येकानं आपापल्या दारातली जागा लोटली तर गल्या लोटाय माणूस ठेवायला लागेल. तसं घरच्या सगळ्याच माणसांनी मला काय लागतंय ते योग्य पद्धतीनं केल्यानंतर घरात काहीही दुसऱ्याला महाराज दंगा करून बोलायची गरज भासत. मधमाशीच्या पोळ्यामध्ये प्रत्येक माश्या वेगवेगळं काम करतात. अचूक ठिकाणी मध आणणारे आणतात, रक्षण करणारे रक्षण करतात. राणी माशी मध्यावर असते. व्यवस्थित एखाद्या महाराज प्राणी पशु पक्षी व्यवस्थित वागतात. आणि आमच्या माणसांना काय अशी अडचण झालेली आहे काय की दुसऱ्याचा स्वभाव पटत नाही, दुसऱ्याची श्रीमंती पटत नाही, दुसऱ्याचं ऐश्वर्य पटत नाही, दुसरा काळ्याजवळ गोरा उभारला तर पटत नाही. तर हे काळं गोरं आम्ही आणलंय का आमच्या आईन दिलाय रंग आम्हाला का देवान दिलाय? एवढं तरी कळायला पाहिजे. उंच माणसाजवळ गिड्डा उभारला की अभिमान,
ही काय, ही ब्रह्मदेवानं निर्माण केलेली प्रजा आहे. शहाणपणा जरा कळवून घ्यायचा, पटवून घ्यायचा. आमचं शरीर, जर माझं शरीर गोरं पाणी देखणं असतं तर मी कीर्तनला आलो असतो काय सिनेमात गेलो असतो? मला सिनेमात जाऊन माझा उद्धार होईल का कीर्तन करून होईल हे मी ठरवायला नको काय? शहाण्या मनुष्यानं माझं चांगलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. हित देवाच्या चिंतनात येणार. धन पुष्कळ मिळेल. धन मिळणं म्हणजे मत्सर करू नये, कुणाची स्पर्धा करू नये, तुलना करू नये. हे का सांगावं लागतं? न्यूनगंड आहेत माणसांच्यामध्ये. मला सौंदर्य नाही म्हणायचं. महाराज, सिंधुताई सपकाळ किती सुंदर होत्या. बाबा आमटेंच्या पत्नी सुंदर आहेत का हो? हे मोठे मोठे महापुरुष जे झाले सगळे काय अभिनेते नट आहेत? सुंदर कोणीही नव्हतं. मुक्ताबाई, बहिणाबाई आमच्या किती सुंदर होत्या. पण आंतरिक सामर्थ्य केवढं होतं त्यांचं? अंतःकरणाचं सामर्थ्य पाहिजे, अंतःकरणात दया पाहिजे, अंतःकरणात सगळ्याविषयी निस्पृह भावना पाहिजे. ही तो कपट नसावं. निष्कपटच माणूस महाराज शोभतो. निष्कपट माणसाला पावडर लावावी लागत. म्हणून आईची माया निष्कपट असते. मुलाविषयी तिचं वागणं अजिबात कपट नसतं. म्हणून कसलीही आई असो ती त्याला गोडच वाटते आणि मुलाला तिला आपलं मूल गोडच वाटतं. आपलं मूल तिला कधीही जड वाटत नाही. पण तरी देखील तुकोबाराय सांगतात, दुसऱ्याचं मूल जर तिने काखत घेतलं तर तिला ते जड वाटतं, आपलं मात्र जड वाटत. एवढा तरतम भाव तुकोबाराय वाटतात. पण पांडुरंग मात्र आमचा असा नाही. त्याला सगळी मुलं सारखी आहेत. म्हणून देवाचं प्रेम निष्काम आहे, निष्कपट आहे, निरपेक्ष आहे. आपण महाराज त्या देवाच्या प्रेमाला पात्र व्हावं, असं वागलं की देव आमच्यावर कृपा करीत. कृपा हीच करतो की तो वैराग्य देतो, यात अडकू देत नाही. योग्य विषय मिळवायचे, खानपान व्यवस्थित राखायचं, चांगले कपडे वगैरे धुवून स्वच्छ वागायचं, नीटनेटकं राहायचं. विचार चांगले वाढले म्हणजे झाले. विचारानं सशक्त व्हायचं. गांधीजींच्या अंगावर काय काय कपडे होते? त्यांना वन मॅन आर्मी म्हणतात. एकच माणूस सगळ्या जगाचं सैनिकी रक्षण करू शकतो. काय त्यांच्या शब्दात ताकद होती. आता हे लोक त्याचा अपप्रचार करत असतील लोक, पण वैयक्तिक त्यांचं जीवन जर बघितलं तर साधूसारखं जीवन आहे. स्वामी विवेकानंदांचं जीवन, रामकृष्ण परमहंसांचं जीवन, अगदी ज्यांनी आम्हाला क्षेपणास्त्र वगैरे मिळवून दिले आमच्या अब्दुल कलाम, काय जीवन हो. 4 ड्रेस होते म्हणतात त्यांचे शेवटला बाहेर पडताना, आणि जवळजवळ 2 ट्रक त्यांना मिळालेले काय होते? बक्षीस होते. ते नोकर म्हणाले, ही बक्षीस कुठं ठेवायची? ही राष्ट्रपतीला मिळालेली आहेत म्हणाले, मला मिळालेली नाहीत. घेऊन कुठंतरी सोडा जाऊ म्हणाले. महाराज, आम्हाला कुठंतरी एखादा सत्कार केला तर आम्ही लगेच ओरडून जातो. ज्यांच्यावर किती किती सामर्थ्य, किती बुद्धी, आणि असे महापुरुष महाराज कुठं प्रसिद्धीच्या झोतात धावत कुठं बसत असले नाहीत. हेतू इतकाच की निष्प्रह वागता आलं पाहिजे, आपलं जीवन मोजकं जगता आलं पाहिजे, माझी दखल घ्यावी अशी भावना सुद्धा मनात असू नये. महाराज, जगात श्रीमंत पुष्कळ आहे, देवा इतके तरी श्रीमंती नाही आमची. आमची बुद्धी देवा इतके तरी नाही. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणजे धन्य त्याची कृपा. पण एकच आशा असावी, मला मिळालेलं जीवन हे माझ्या कर्माने मिळालेलं आहे. देवावर राग धरायची गरज नाही. मला दुरुस्त व्हायचं आहे, जगासाठी माझं जीवन नाही. जगाचे गुणदोष मला बोलायचे नाहीत. त्यामुळे निंदा करणे हा विषय संपला. तुलना कुणाशी करायची नाही, स्पर्धा कुणाशी करायची नाही. त्याला एवढं, मला एवढं, मी याची उपासना करतोय म्हणून मी, असं अजिबात नाही. महाराज, तुम्हाला जे योग्य वाटतं तो जप करावा. मिळेल तो वेळ साधनेत वापरायचा. आयुष्य अजिबात असं हे सहज मिळालेलं नाही. एक क्षण आणि क्षण महाराज अमूल्य आहे, मिळवता आला पाहिजे. तो जोखता. मगाचं 7 वाजलेलं गेलं, आता ते परत येत नाही. उद्या सकाळी 7 वाजेल, खरं हे कालचं आज मगाचं 7 वाजत नाही, ते गेलं. तसं आपलं जीवन गेलं. गेलेल्या जीवनाविषयी शोक करायचा नाही. पण आता कळाल्यानंतर तरी, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा. आयुष्य म्हणजे काळ, मिळालेला काळ चांगला चिंतता आला पाहिजे, चांगला घालवता आला पाहिजे. म्हणून साधू संतांनी नामस्मरण केलं, आपलं आयुष्य आनंदात महाराज नामचिंतनात घालवलं, आणि मग त्यांच्यामुळेच अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे जगात महाराज ते वंद्य झाले. वास्तविक संतांना वंद्य म्हणायचं एवढंच कारण की त्यांच्याजवळ दैवी संपत्ती आलेली होती. दैवी संपत्ती ज्या पुरुषाजवळ आली त्याला सगळं काही आपोआपच लाभतं.
म्हणून अशा महापुरुषांच्या पुण्यतिथी जयंती करणं आपलं कर्तव्य आहे. त्या निमित्तानं महाराज एक 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 दोष आपला सोडावा. म्हणजे निदान एक 4 जयंत्या झाल्या की 4 दोष तर निघून जातील. शपथच घ्यायची, मी कुणाचं आजपासून निंदा करणार नाही. या जयंतीला एक संकल्प करायचा आणि महाराज चांगले संकल्प देव पूर्ण करतो. तुमचे नको ते संकल्प तो पूर्ण करत. मला उगाच मी विमान मागायला लागलो तर मला देव देईल का? काय गरज आहे मला विमान? त्याच्यापेक्षा देवा मला एवढे एवढे अभंग मला पाठवावे, मला ज्ञानेश्वरीचा हाध्याय पाठवावा, मला भगवद्गीतेचे श्लोक पाठवावे. संकल्प चांगले केले की होतात. देव करतो. आजही देव महाराज देत राहतो. देव देणारा आहे, दान देतो, दिव्य आहे, तो देत राहतो म्हणून त्याला देव म्हणतात. देव ही संकल्पना सर्व व्यापक आहे. म्हणून आपण शहाण्या मनुष्यानं असं पटवून घ्यावं. सूर्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. आम्हाला सूर्याच्या उजेडात दिसतंय का कळतंय? मग कळायचं झालं तर कुणाचा उजेड पाहिजे? आतल्या देवाचा उजेड पाहिजे. वस्तू दिसतात पण कळायचं झालं तर महाराज आत्मचैतन्याच्या सत्तेशिवाय कळत. अन्न दिसलं तरी तोंडात घालून चव ही जिभेलाच कळते आणि ती चव देवानं ठेवलेली आहे. तुम्हाला वाटतंय माझ्या जिभेत चव आहे, नाही मग जीभ कापून ठेवा ताटात, तिला चव कळेल. महाराज सगळी व्यवस्था देवानं केलेली आहे. कानात ऐकू येणं, डोळ्याला दिसणं, बारकाव्यानं विचार करायचे. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी मानवी निर्मिती असं शरीर विज्ञानाला तयार करता येणं शक्य. ईश्वराचे अनंत उपकार मानायचे. महाराज एक वेळ कपडे चपला नसतील तरी हरकत नाही, पण हात पाय दिल्यात एवढ्यात तरी समाधान नसतील. 4 ड्रेस 2 कमी असतील, समाधान मानता आलं पाहिजे. म्हणून समाधानी ते म्हणते. समाधानी समजुतीवर आहे. समजूत पटली की महाराज परमार्थ जिंकला. समजूत ज्याची पटली नाही त्याला काहीही या जगतामध्ये सरळ नाही. अशी समजूत पटवून घेता आली पाहिजे. कुणाशीही हुज्जत घालत बसायचं, कारण प्रत्येक माणूस काही समजूत पटवून घेण्यासाठी आलेला नसतो. एखादा प्रश्न आम्हाला विचारतात, महाराज याचं उत्तर सांगा. आता उत्तर त्याला ऐकायचंच नसलं तर ते प्रश्न, त्याच्यापेक्षा म्हणायचं नमस्कार महाराज तुम्हीच मला उत्तर सांगा म्हणायचं आणि निघून जायचं. आता काय भांडत बसून काय 20 गुंठ रान मिळतंय का लाख रुपये देणार आहे? काय मिळत असतं तर बाबा केलं असतं आम्ही ते, पण ते सुद्धा शक्य नाही. उगाच काय. पण ज्या गोष्टी ज्ञानातून सिद्धच होणं शक्य नाही, म्हणून ते बडबडत बसू नये. बडबडीची वाणी अथवा सत्य उगाच बडबडत बसण्यात काय अर्थ आहे? त्याला सत्याचा सुगंध नसेल तर महाराज तिथं देवाचं वास्तव्य असत नाही. म्हणून चांगले चांगले गुणधर्म स्वीकारूया. संत पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण करत राहूया. असं केल्यानं काय होईल? आंतरिक सौंदर्य वाढेल आणि आत सौंदर्य एकदा वाढलं, अंतःकरणाची भूमिका सशक्त झाली की तो मनुष्य कधीही या व्यावहारिक जगतामध्ये महाराज पैशाला किंमत देत नाही. व्यवहारात पैसा वापरतो, पैशाला किंमत असत नाही. माणसाला किंमत देतो. माणसाच्या देव आहे, नरदेह निधान आहे, त्याच्यात वशे मध्यभागी देव शरीरा. म्हणून माणसाला आदर देता आला पाहिजे. किंमत देणं म्हणजे काय हो? पैशांना पैसा आहे. आदर देता आला पाहिजे. घरात आलेल्या अतिथीला पेलावर पाणी देता आलं पाहिजे. अरे ऊन आहे, गार आहे, थंड आहे, पाऊस आहे म्हणायचं नाही. अतिथी शिवस्वरूप असतो. तुमच्या दारात आलेला आहे, घरात बोलून पेलावर पाणी देणं. नाही दिलं तर तुम्हाला जन्मदारिद्र्य आहे. आयुष्यभर तुम्हाला खायला भेटणार नाही. आपली पद्धतच आहे. आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम ग्रहे साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रमा. म्हणून गृहस्थाश्रमी पुरुषाने हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आम्ही प्रापंचिक आहोत, संन्याशी नाही. म्हणून सगळ्यांना जमवून घेऊन जाऊया. दोष निर्दोष असते 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 होऊया. प्रत्येक जयंतीला एक 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 दोष टाकूया. तुम्ही सगळी जाणकार मंडळी आहेत, उपदेश करतोय असं समजू नका. बसवेश्वर महाराजांनी आमच्यावर कृपा करावी. भगवान शंकराने आम्हाला वैराग्य द्यावं, ज्ञान द्यावं आणि आम्हाला या अज्ञानरूपी भवसागरातून काय करावं? आपल्या बळावर त्याने तारून न्यावं. हेतू इतकाच, अंतःकरणात प्रेम उत्पन्न होणं देवासाठी ईश्वर कृपा आहे. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठव. प्रेम देणं, म्हणून प्रेम असणारी माणसं दुर्मिळ आहेत. परमार्थात ते सशक्त असतात माणसं. बघा, प्रेम ज्याच्याजवळ आहे ते माणसं कधीही ऊन पडत नाहीत. आई आपल्याला आपल्या तोंडचं राखून मुलाला देते. हे शरीरात ताकद असते म्हणून का प्रेम? आईला उठता येत नाही, चालता येत नाही,
पण माझ्या मुलाला हे ठेवा असं म्हणते. आई कितीही म्हातारी झाली, मुलगा कितीही मोठा झाला, तरी महाराज तिच्या दृष्टीनं ते मुलंच असतं. ते अधिकारी, सत्ता, संपत्ती ते नसतं आईजवळ. मग खऱ्या प्रेमाला जात नसते, खऱ्या प्रेमाला महाराज विभाग नसतात. खरं प्रेम अनिर्वचनीय असतं, प्रति क्षणाला वाढणारं असतं. त्या प्रेमाला कशाचीही उपमा देता येत नाही. म्हणून तुमचं आमचं प्रेम आहे ते मोह, आणि देवाचं आहे ते शुद्ध प्रेम. शुद्ध प्रेमामध्ये अद्वैत आहे आणि मोहामध्ये द्वैत आहे. मोहामध्ये भोग आहे, प्रेमामध्ये त्याग आहे. अर्जुनाला मोहानं असं वाटत होतं मी युद्ध करणार नाही, ही घरची माणसं आहेत. देव सांगतात तू मोहानं निर्णय घेत आहेस, मी असं सांगतो की हे सगळे मी मारलेले आहेत, फक्त अधर्माच्या बाजूला आहेत, म्हणून यांना तू मारायचं काम कर. आणि कर्तव्याला जागं केलं, अर्जुनाच्याकडून युद्ध करून घेतलं, पण तिळ मात्र पापही लागलं नाही. तसं व्यवहारात तुम्ही आम्ही प्रेमानं वागूया, मोहाचे प्रसंग टाळायचे, धनसंपत्ती फार गोळा करायच्या फंदात पडायचं नाही. मिळत असलं तर न्याय मार्गाने मिळू दे, अन्यायाने मिळालेला एकही पैसा सुख देत नाही. आतापर्यंत घर मोठं बांधता येईल हो, झोप लागली पाहिजे का नाही त्यात? झोप लागणं हे पैशावर आहे का घर बांधणं पैशावर आहे? सोपं काय आहे त्यातलं? घर बांधणं सोपं का झोप लागणं सोपं आहे? घर बांधणं सोपं आहे, झोप लागणं सोपं नाही. मग झोप का लागत नाही? तर चुकीच्या मार्गाने सगळं गोळा केलेलं असल्यामुळे झोप लागत नाही. आणि आमच्या वारकऱ्याशी पडल तिथं झोपते. आता घराचा पत्ता नाही का, कशाचा नाही, अंगावर असू दे नसू दे, ह्याचं कारण काय? ते भिकार आहेत असं नव्हे महाराज, मनच काय निष्कपट आहे, मनातच ते काय भावना नाही, शिल्लक नाही. मला हे पाहिजे, हे हवं नको, वासना शांत झाल्याशिवाय समाधान होणं शक्य नाही. महाराज ही अशी श्रीमंत ज्यांना तुम्ही म्हणता ते तुमच्या देखील श्रीमंत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे बघत बसता, त्यांची घरं पोरं व्यवसाय, म्हणून त्यांचा हा सगळा दिमाग सुरू आहे. तुम्ही एकदा बघायचं बंद केल्यावर ती दाखवतातच कुणाला. आम्हाला सवय आहे मोठी घरं बघत फिरायची, मग ते वर्ण आम्हाला बलिवते. खऱ्या मार्गाने मिळवलेलं धन शांतिरूप ब्राह्मणानं 21 दिवस उपवास पडल्यानंतर चूळ भरून टाकलेल्या त्या चुळीत ते मुंगूस अर्ध सोन्याचं झालं. कथा आहे महाभारतात. आणि ते अर्ध झालेलं मुंगूस सोन्याचं परत मला पूर्ण सोन्याचं व्हायचं आहे म्हणून ते असा यज्ञ शोधत होतं. ते धर्मराजाच्या यज्ञात आलं आणि त्या सगळ्या अन्नात लोळलं महाराज, उष्ट्या पडलेल्या. तिथं ते सोन्याचं झालं नाही. त्यावेळी ते कासव मुंगूस धर्मराजाला म्हणतं, धर्मा, हा यज्ञ तू फार मोठा केलास असं म्हणतोस, पण त्या शांतिरूप ब्राह्मणाच्या टाकलेल्या चुळीच्या पाण्याची योग्यता तुझ्या ह्या यज्ञाला नाही. मला असं म्हणायचं आहे, अपार धन ओढून आणलेलं होतं धर्मराजानं, भाऊ 4 दिशेला पाठवून दिलेले होते. मोठा यज्ञ केला अश्वमेध, पण अश्वमेधात आणलेलं धन महाराज सगळं लुबाडून आणलेलं होतं. त्यामुळे त्या धर्मानं यज्ञ केला तर त्या ब्राह्मणाच्या तोंडातल्या उष्ट्या चुळीच्या पाण्याची योग्यता त्या अन्नाला नव्हती. ही कथा महाभारतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर होते, घडली. शेवटी देवाने पाय धुतले आपले, आणि त्या धुतलेल्या पायात ते मुंगूस लोळल्यावर सोन्याचं झालं. धर्मावर आलेला आक्षेप देवानं घालवला. हेतू इतकाच मला सांगायचा आहे की चांगल्या मार्गाने मिळवलेलं धन त्याची किंमत होऊ शकत नाही, आणि अन्यायाने आलेल्या धनाला यश असं नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं महाराज फार धनाच्या गडबडीत राहू नये. महाराज नको ते रोग, नको ते भोग कशाला मागून घ्यायचे आपण. म्हणून मिळालेलं आहे ते भाग्यानं ठेविले अनंते, तैंशीची राहावे चित्ते असो दे समाधानी संपत्ती. प्रत्येक गोष्टीला पूर्ण विराम असावा. रूप, विद्या, धन, बुद्धी, कौशल्य. म्हणून हेतू इतकाच मला इतकं सांगायचं आहे, देव आपला असा करण्यामध्ये आपण आपलं जीवन व्यतीत करूया. त्या देवा व्यतिरिक्त इतर पदार्थ आहेत ते ये रते माईक दुःखाची जनिती नाही अवसाने. महाराज ज्ञानेश्वर ये रती माईक दुःखाची जनिती नाही अवसानी.
झालेली सेवा ही तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेने जसं बुद्धीला विलास होईल तसं बोललो. महाराज अधिकाराने तुम्ही जाणती माणसं आहात, काय करता येईल तेवढं निरोप सांगण्याचं काम आमचं आहे. निरोप जसं आहे तसं सांगावं. निरोप सांगताना चुकीचं सांगू नये. या न्यायाने जे काही बोललो अधिकारवाणी म्हणून नव्हे, प्रत्येक जीवाना याची गरज आहे आणि असा गरजेचा परमार्थ ज्याचं त्यानं करावा. आवडीचा परमार्थ करत बसलो नाही, गोड वाटते म्हणून वाचत बसण्यापेक्षा मला काय आचरणात आणता येईल एवढं झालं म्हणजे वाच आहे. मनभर वाचत बसण्यापेक्षा कणभर आचरण चांगलं आहे. म्हणून आपल्या आचरण अंमलबजावणी व्हावी, कार्यवाही व्हावी, आपलं जीवन आनंदानं उजळून निघावं. महाराजांनी आमच्यावर कृपा करावी अशी एक विनवणी पुण्यतिथी जयंतीच्या माध्यमातून करू. महाराज झालेली सेवा त्यांच्या चरणावर अर्पण करतो. विठ्ठल जय जय.